श्री स्वामी समर्थ. तर मी निशू. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर ही होती लग्नानंतरची माझी पहिली मकर संक्रांत आणि माझं पहिलं हळदी-कुंकू. मग छान असं ट्रॅडिशनली मी तयार झाले होते. सगळ्यात आधी देवाला हळदी-कुंकू वाहिलं आणि तिळगूळ दिले आणि देवबाप्पाला सांगितलं की सगळ्यांचं सगळं छान आणि अगदी तिळगुळासारखं गोड कर. घरात मी असं छोटेसे हलव्याचे दागिने, हळदी-कुंकवाचे छोटेसे पतंग आणि छोटे-छोटे सुगडमध्ये डेकोरेशनचं साहित्य असं ठेवलं होतं. आणि आम्ही सगळ्या मिळून ववसाला एका जवळच्या मंदिरामध्ये गेलो. तर ह्यावेळी ववसाचं जे टायमिंग होतं ते दुपारी 3 नंतरचं असल्यामुळे मंदिरामध्ये बरीच गर्दी झाली होती. मग इथे सगळ्या स्त्रिया एकत्र येतात, एकमेकींना हळदी-कुंकू लावतात, नावं घेतात आणि छान सगळ्यांना सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. त्याच्यानंतर विडा घेण्याचा वगैरे कार्यक्रम केला जातो. मला हे सगळे सण खूप आवडतात. त्याचं एक महत्त्वाचं रिझन म्हणजे ही गोड अशी पुरणपोळी, जी माझी खूप जास्त फेवरेट आहे. रात्री हळदी-कुंकवाला लेडीज येतील म्हणून मी छान अशी बॉटल ग्रीन कलरची साडी घालून तयार झाले होते. तर तुम्हाला काय वाटतं, तुमची मकर संक्रांत कशी होती? तुम्ही ह्या मकर संक्रांतीला काय काय केलं आणि किती तिळगुळ खाल्लेत हे आपल्याला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपण अशा नवीन नवीन व्लॉग्समध्ये भेटत राहूयातच. आणि तुम्हीही तुमच्या गोष्टी शेअर करा. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड फॉलो फॉर मोर.